कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. साई समर्थ प्रतिष्ठान निवारा येथे कोपरगाव शहराचे नवनिर्वाचित नगर अध्यक्ष पराग संधान तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका व सर्व उमेदवार यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आले होते. कलविंदर सिंग डडियाल त्यांचे सर्व सदस्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. परिसरातील प्रभागातील नागरिक प्रचंड संख्येने हजर होते. यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे, त्याचप्रमाणे युवा नेते विवेक भैया कोल्हे उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. संघर्ष, सातत्य आणि निस्वार्थ सेवेचा परिणाम आहे. माझ्या प्रिय प्रभाग क्रमांक 3 बद्दल सांगायचं झालं, हा प्रभाग माझ्यासाठी फक्त एक भौगोलिक भाग नाही तर माझा कुटुंब आहे. या प्रभागात समस्या होत्या, संघर्ष होते, पण कधी आम्ही हात झटकून बसलो नाही. या 9 वर्षात जो या विकासाचा प्रभाग झाला, त्या विकासाच्या प्रभागाच्या मागे फक्त आणि फक्त आमच्या आमदारताई कोल्हे परिवार यांचाच हात होता. आज जो आपण ज्या भागात बसलेलो आहे, ज्या भागात विकास दिसतोय, त्या विकासाला 9 वर्षाची जोड म्हणजे कोल्हे परिवाराची जोड होती. म्हणून या प्रभागात जो तुम्हाला विकास दिसतो आहे, झालेले कामं दिसतात, हे फक्त कोल्हे परिवाराची देण आहे. लोकांच्या हाकेला धावून जाणे हेच आमचं साई समर्थ प्रतिष्ठानचं कार्य आम्ही करत आलेलो आहे. हेच आमचं राजकारण आहे. हेच खास करून उल्लेख करायला मला अभिमान वाटतो. आपले युवा नेते विवेक भैया कोल्हे, ऊर्जेचं दुसरं नाव तरुणांचा विश्वास आणि विकासासाठी झपटलेलं नेतृत्व आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. मी म्हणाल मला फार काही दिवस नाही, मला हा 50-60 दिवसाचा अनुभव आहे. संधान साहेब म्हणजे मी खरंच ह्या भारतीय जनता पार्टीचे कोल्हे परिवाराचे तिथे गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय वाईट वाटलं. 5 नंबर तळ्यातलं पाणी पाहिलं, सर्व तळ्यातली परिस्थिती पाहिली, गाळ आहे. फक्त आमदार साहेबांनी 4.5 वर्ष फक्त पोस्टर लावले आणि पोस्ट सोडल्या. कोणतीही एक गोष्ट तिथं नाही. तुमच्या भागातला पाणी पुरवठा पहा. आमच्या भागात, संजयनगर भागात गेली 3-6 महिने झाले पाईपलाईनला 10 मिनिटं 20 मिनिटं गढूळ पाणी येतं. माझ्या सहकारी माझी भगिनी विजयताई देवकर आणि संदीप भाऊ, मी 2 दिवस तो वार्डातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत होतो. अशीच परिस्थिती कोपरगावातल्या प्रत्येक भागात आहे. ज्या याच्यावर तुम्ही निवडणूक लढवली, कोपरगावकरांना खोटं आश्वासन दिलं का 5 नंबरचं तळ झालं तर आम्ही कोपरगावकरांना रोजचं पाणी पुरवठा करू, स्वच्छ करू, तो केला नाही. 4.5 वर्षातलं कारभार पाहिलं. फिल्ट्रेशन प्लांटवर आम्ही गेलो. आणि काम करायची इच्छाशक्ती असल्यावर काम केल्यानंतर काय होतं. आज आपण प्रत्येक जण जर बघितलं तर प्रत्येक जण 1-2 जार घेतो, म्हणजे 40 रुपये 60 रुपये रोज पाण्याचा खर्च आहे. तो आपल्याला बंद करायचा आहे. शहरात कोणत्याही भागात जर आपण गेलो तर ओपन स्पेस डेव्हलप केलेले नाही, आणि जे ओपन स्पेस डेव्हलप केले ते कोणत्या वेगवेगळ्या संस्थांनी जे अडवून ठेवलेले आहे ते सुद्धा आज आपण सगळ्यांना मोफत करून देणार आहोत. आणि त्या ठिकाणी कुठं गार्डन करायचे आहे, कुठं ओपन जिम करायचे आहे, या अशा वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पूर्ण करायच्या आहे. या प्रभागाचा जर विकास बघितला तर या प्रभागातल्या विकासासाठी इथल्या नगरसेवकांबरोबर आम्ही सुद्धा दरवेळी प्रशासनाबरोबर भांडलो, कारण त्यावेळी आपले नगराध्यक्ष नव्हते. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कोल्हे कुटुंबियाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने या प्रभागातला खडा फक्त या भारतीय जनता पार्टी, कोल्हे कुटुंबीय आणि संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फतच कामे झालेली आहेत. आणि जी राहिलेली कामे आहे ती कामे आता जे आमचे नगरसेवक आहे कोपरगाव शहरामध्ये इतर वॉर्डमध्ये जेवढे नगरसेवक पदासाठीचे आपले उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाने उभे केले होते, प्रत्येकाला तेवढाच मान सन्मान आणि तेवढीच ताकद ही कोल्हे परिवार देणार आहे. आणि विकास काय असतं हे पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण सर्व कोपरगावकर बघणार आहात. कारण गेल्या 9 वर्षात, गेल्या 7 वर्षात अतिशय दयनीय अवस्था आपल्या कोपरगाव शहराची आणि तालुक्याची झालेली आहे. मग ते लोकप्रतिनिधींचं
निष्क्रियता असो किंवा त्यांचं आपल्या कोपरगाव तालुक्याकडे शहराकडे दुर्लक्ष असो, काही कारण असो, पण जनतेने हा विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाला मान्य करत आपला जो हा कौल कोल्हे पार्टी बीजेपी आणि मित्रपक्षाच्या वतीने बाजूने दिलेला आहे, या कौलला आम्ही सर्वजण मान्य करून पुढचे 5 वर्ष कोपरगावचा चेहरा मोहरा एक चांगलं विजन घेऊन आम्ही बदलणार आहोत. विवेक भैया कोल्हे यांनी जो सुंदर विकासनामा हा आपल्या सर्वांपुढे प्रसिद्ध केला, त्या विकासनामाच्या जोरावर आम्ही हे इलेक्शन लढलो. बघा, महाभारतामध्ये सुद्धा पांडवांनी कधीच कौरवांवर कुठलंही लालछन लावलं नाही, कधीच त्यांच्यावर खालच्या थराची टीका टिप्पण्या केल्या नाही. ते फक्त आपल्या हक्कासाठी लढत राहिले आणि याच पद्धतीने आम्ही सुद्धा या इलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच लढलो. आपल्याला कोपरगावचा थांबलेला विकास पुन्हा सुरू करायचा आहे आणि विकास करण्यासाठीच आम्ही या इलेक्शन मध्ये पूर्ण ताकदीने लढलो. कुठल्याही पद्धतीच्या खालच्या पातळीवरच्या टीका तर आम्ही अजिबात केल्या नाही आमच्या विरोधकांवर, पण त्यांच्याकडनं मात्र बऱ्याचशा गोष्टी आमच्या उमेदवारांवर बोलल्या गेल्या. कोल्हे ताईंवर खालच्या थरावर जाऊन टीका टिप्पण्या झाल्या. आपल्याच ह्या प्रभागामध्ये आमच्या उमेदवारांवर जातीवादावर जातीचा मुद्दा घेऊन विरोधकांनी त्यांच्याबद्दल अपप्रचार केला. मला एवढंच सांगायचं आहे की आपला भारत देश, आपण एका लोकसत्तेमध्ये राहतो. कोणाला कुठला धर्म स्वीकारायचा आहे, कुठला धर्म पाळायचा आहे, कोणाला कुठं लग्न करायचं आहे, हे प्रत्येकाला आपला अधिकार दिलेला आहे. आपल्या भारत देशामध्ये प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं. जर महाराजांनीच जातीभेद कधी केला नाही तर आपण कोण आहोत जातीभेद करणारे? आणि जे जे व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, त्यांच्या विचारांवर चालतात, ते अशा पद्धतीच्या खालच्या थरावर जाऊन जातीवाद कधीच करू शकत नाही असं मी मानते. पण ज्या पद्धतीने या वॉर्डमध्ये इथले जे विरोधी पक्षाचे उमेदवार असतील, त्यांच्या मिसेस असतील किंवा त्यांनी सोबत घेऊन एक दोन लेडीजला घेऊन ज्या पद्धतीने ह्या वॉर्डमध्ये जातीवाद केलाय, त्याचा मी निषेध करते. या खालच्या थराचे जे तुम्ही काम केलेलं आहे, जे तुमचे विचार आहे, तुम्ही तुमची पातळी ह्या निमित्ताने दाखवून दिलेली आहे असं मी त्यांना म्हणेन. आम्ही या गोष्टी पुन्हा सहन करणार नाही. या गोष्टींवर ऍक्शन ही घेतलीच जाणार आहे. पण एवढंच या निमित्ताने सांगू शकते की ज्या पद्धतीने पांडवांनी आपली लढाई लढली आणि त्यांनी हक्काची लढाई लढली, सगळ्यांना समाविष्ट करून घेतलं, त्याच पद्धतीने कोल्हे परिवाराने सुद्धा ही लढली विकासाच्या मुद्द्यावर लढाई. आणि हा विकास हा आम्ही येत्या 5 वर्षात कोपरगावमध्ये करून दाखवणार आहोत. आपल्या सर्वांना कोपरगावमध्ये फरक जाणवणार आहे. बघा, पदभार स्वीकारला सुद्धा नाही तरीही परागजी संधान आणि आपल्या पार्टीच्या सर्व जेवढे लोक उभे होते इलेक्शनमध्ये, सर्व उमेदवारांनी इलेक्शन झाल्याच दुसऱ्या दिवशी पूर्ण कोपरगावमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली. पूर्ण कोपरगावचं स्वच्छता आपले नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांनी केली. विवेक भैया कोल्हे यांनी जो विकासनामा दिलाय त्याच्यावर काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आपल्या पाण्याचं जे फिल्ट्रेशन प्लांट आहे त्याचा सुद्धा दौरा झालेला आहे. तिथे सुद्धा योग्य त्या सूचना करून नगराध्यक्ष निवडून गेले, परंतु नगरसेवक वेगळे आणि नगराध्यक्ष वेगळे कायमच घोडाबैल झालेलं आहे. मागच्या वेळेस तुम्ही पण खालचे निवडून दिले, वरती काय चालवलं होतं, त्या बॅटनी पार आपला कार्यक्रम लावून टाकला. 5 वर्षात सगळ्यांनी आपण हे केलं.
परंतु असो, निवडणूक झालेली आहे, गमतीचा भाग वेगळा. त्यावेळेस आपण वरती एक खाली एक वेगळी मेजॉरिटी केली. 4 वर्ष प्रशासक होतं. त्याच्याही आधीचा काळ 2011 ते 2016 राजाभाऊ सोनवणे इथं आहे, विद्याताई सोनवणे त्यावेळेस होता. 13 होते. विनोदजी राक्षे नगराध्यक्ष होते. 13 असल्यामुळे त्याही वेळेस कारभार बघता आला नाही. त्याच्याही आधी अशाच पद्धतीचा झालं होतं समीकरण. त्याच्याही पूर्वी जनतेतून नगराध्यक्ष वेगळे आणि खाली मेजॉरिटी वेगळी होती. खरं तर कोपरगावकरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी हात जोडून आभार व्यक्त करतो की तुम्ही पहिल्यांदा खालची आणि वरची मेजॉरिटी ही एकत्रित दिलेली आहे, सारखी दिलेली आहे. त्याच्यामुळे काम करायला सुसूत्रता त्या ठिकाणी येणार आहे. परंतु आपल्या भागामध्ये वरचे दिले तुम्ही निवडून, खालचे आमचे पायलजी दडियाल आणि पल्लवी दडियाल आणि आमचे मयूर गायकवाड या ठिकाणी जरी निवडून आलेले नसते तरी आम्ही त्या ठिकाणी नगरसेवक इतकाच किंबहुना त्यांच्याही पेक्षा जास्त ताकद या दोघांना या ठिकाणी देणार आहोत. आणि जेवढे उपस्थित आहे निश्चितपणाने तुम्ही त्यांच्या मागे भक्कम उभे राहिल्यामुळेच त्यांना कमी अल्पशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेता आलं. अगदी दडियालताईंना तर नगराध्यक्ष समोरच्या सीट पेक्षाही जास्त मताधिक्य आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. आणि विशेषतः 2 नाही, खरं तर तुम्हाला 3 नगरसेवक लाभलेले. रेणुकाताई पण तुमच्याकडे विशेष लक्ष देऊन आहे. मला सांगितलंय मला लक्ष द्यायचंय म्हणून मी सांगितलं की हरकत नाही. नगराध्यक्षांनाही सांगून ठेवलेलं आहे की पहिलं प्राधान्य आपण या प्रभागाला देऊया. परंतु सगळेच प्रभाग तितकेच महत्वाचे आहे, सगळेच प्रश्न आपले अतिशय महत्वाचे आहे. पूर्ण टीम कामाला लागलेली आहे. तुम्हाला एवढंच सांगतो, निवडणुकीच्या वेळेस भाषण द्यायचा वेळ गेलेला आहे. आम्ही जे काय भाषण द्यायचे विचार मांडले ते आपण सगळ्यांनी श्रवण करून आम्हाला मताधिक्य देऊन क्लिअर मेजॉरिटी त्या ठिकाणी सभागृहात दिलेली आहे. आता जबाबदारी आमची आहे. निवडणुकीनंतर आभारासाठी खरं तर मी उभा आहे सगळ्यांच्या वतीने. पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो आणि आभारासोबत तुम्हाला खात्री देतो की 4 वर्ष 5 वर्षांनी ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मतदान मागायला येऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला आमच्या कामाचा खरं तर लेखाजोखा मांडाल आणि तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्याल की केलेलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कालच मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून आलो. त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं साहेब अपेक्षा उंचवलेल्या आहे, तुमचं आम्हाला सहकार्य लाभणार आहे. ते म्हणे काहीच काळजी करू नको, सगळं सहकार्य राहील या शब्दात त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि निश्चितच लवकरात लवकर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहे. परंतु आपण त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आपल्या या कोपरगाव नगरीत पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पुढील 2-3 महिन्यात आणणार आहोत आणि आपले महत्वाचे प्रश्न मार्गी लावून घेणार आहोत. आणि आता अधिकाराने जाता येईल, कारण त्यांनी सांगितलं होतं की विश्वासनाम्यातले सगळे विश्वासपूर्ती करण्याची जबाबदारी माझी आहे. महसूल मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, त्यांची काल भेट झाली. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. मी या ठिकाणी सगळे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि उमेदवार यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. देऊ ना? यांचा आवाज आहे ना जोरात? देऊ का? सगळे जोरात सांगा, हात वरती करून सांगा. सगळ्यांच्या वतीने शब्द देतो की जे जे वचन आम्ही दिलेले आहे ते सगळे पुढच्या 5 वर्षात आम्ही पूर्ण केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, एवढंच या निमित्ताने आश्वासित करतो. आणि आपल्याला विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करू त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्ही देखील सहकार्य करा. या ठिकाणी आम्ही संक्रांतीपर्यंत स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. जवळपास 816 शासनाने त्या ठिकाणी केंद्र शासनाने योजना काढलेली आहे. 20 लाखाच्या वरचे शहर, 10 लाखाच्या वरचे शहर, आपलं जे विगतवारी आहे ती 50,000 ते 3 लाख या लोकसंख्येच्या